असे म्हटले जाते की जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून गोष्टींचा विचार करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला खरोखरच समजू शकत नाही. अनेक दुर्बल आमच्या सभोवती आहेत. काय आम्ही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपण जगामध्ये पाहतो की कोणी श्रीमंत आहे तर कोणी गरीब आहे. कदाचित अशा प्रकारची समाज व्यवस्था असावी या मताचे अनेक जण नसतीलही, परंतु आपण पाहतो की यातीलच काही श्रीमंत लोकांच्या दानशूरतेमुळे अनेक हॉस्पिटल, अनाथाश्रम, विधवा आश्रम आणि अनेक ठिकाणी विपुलतेने मदत केली जाते आणि याचा उपयोग अनेकांना होतो. याच मुद्द्यावर आधारित एक तत्व आपण शिकणार आहोत. आजच्या अध्ययनामध्ये आपण पाहणार आहोत की जे दृढ विश्वासणारे आहेत त्यांची कर्तव्ये कोणती, देव त्यांच्यापासून काय अपेक्षा करतो याविषयीचे मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे. माझी खात्री आहे की आपण या गोष्टी शिकण्यासाठी तयार असाल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही रोमकरास पत्र ह्याच्या 15व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. 15व्या अध्यायाचा जो विषय आहे तो आहे विश्वासणाऱ्यांचे एकमेकांशी असणारे संबंध आणि इतरांबरोबरचे संबंध. आपण ख्रिस्ती लोकांच्या वर्तणुकीविषयीच्या महत्त्वाच्या तत्वांचा विचार करीत आहोत. मागच्या अध्यायात आपण खात्री करणे आणि सद्विवेक बुद्धी ह्या 2 तत्वांचा विचार केला. आता आपण 3ऱ्या तत्वाचा विचार करणार आहोत. दुर्बळ विश्वासणाऱ्यांवर त्याचा होणारा परिणाम ह्याकडे पाहणार आहोत. ह्याची सुरुवात 14व्या अध्यायापासून आम्ही केलेली आहे. श्रोत्यांनो, पहिल्या 3 वचनांमध्ये विभक्तीकरण किंवा वियोग ह्याविषयी सांगण्यात आले आहे. नंतर यहुदी आणि परराष्ट्रीय ह्यांनी देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताच्या शरीरात एकत्रित व्हावे ह्याविषयी आम्ही पाहणार आहोत. आणि शेवटी संत पौलाच्या साक्षीविषयी पाहणार आहोत की तो अन्य जातीयांकरिता विशेष रूपाने रोम येथील रहिवाशांकरिता परमेश्वराचा निवडलेला सेवक कशा प्रकारे होता. ह्या अध्यायाद्वारे रोमकरास पत्राच्या प्रमुख विषयाचा शेवट होत आहे. शेवटच्या प्रकरणात अर्थात शेवटच्या अध्यायात पॉल पुन्हा आपले लक्ष वैयक्तिक संबंधांकडे लावणार आहे. ह्या शेवटच्या 2 अध्यायात आपण टीकेच्या तत्वाला पोहोचणार आहोत. हे शेवटले 2 अध्याय पौलाने लिहिले आहेत आणि पौलाच्या लेखनाला स्वीकृती मिळालेली आहे. केर ह्या संदर्भात असे म्हणतात, काही ठिकाणी जरी ह्याला विरोध करण्यात आलेला असला तरीही ह्या पत्राची सत्यता ही खरोखर निश्चित अशी आहे. आता आपण दुर्बळ विश्वासणाऱ्यांबद्दलचा विचार पाहणार आहोत. 15वा अध्याय 1 वचन सांगतं, आपण जे सशक्त आहोत ते आपण आपल्या सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे. आणि हेच तर शेवटचे मार्गदर्शनपर तत्व आहे आणि त्याचा संबंध ख्रिस्ती लोकांच्या वागणुकीविषयी आणि वर्तणुकीशी आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्या एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला आपल्या घरी बोलावता आणि त्याचा जर नृत्यावर विश्वास नाही तर त्याला नृत्याच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न करू नका, कारण असे केल्याने तुम्ही तुमच्या घरी आलेल्या त्या ख्रिस्ती व्यक्तीचे मन दुखवाल. आता श्रोत्यांनो, कदाचित तुम्ही नृत्य करण्याशी सहमत असाल, परंतु मी नाही, कारण अशा काही गोष्टी आहेत की त्या संबंधी मला असं वाटतं आपण त्या न केलेल्या चांगल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्यांचा गैरसमज होण्याची शक्यता असते. अनेक वर्षांपासून सिनेमा थिएटरमध्ये जाऊन
मी चलचित्रपट पाहिलेले नाहीत आणि शेवटचा चित्रपट मी कधी पाहिला हे मला आठवत सुद्धा नाही. बरेचसे स्थान असे आहेत, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या विश्वासणाऱ्यांनी न केलेल्या बऱ्या, कारण त्यामुळे इतरांना जे ख्रिस्ताकडे येऊ पाहत आहेत त्यांना ठोकर लागते. आपणापैकी कोणी म्हणेल, अहो तुम्ही तर देवाकरिता वेगळ्या झालेल्या आहात आणि त्यामुळे तुम्ही सिनेमा पाहायला सिनेमा थिएटरमध्ये जात नाही. कदाचित आपण जाऊ शकता, आपण गेला तरी मी आपला न्याय करणार नाही. तरीही श्रोत्यानो, मी स्वतः मात्र अशा सर्व गोष्टींमध्ये सहभागी होणार नाही. ह्यातील एक कारण बरोबर आहे, ते म्हणजे दुर्बळ विश्वासणाऱ्यांना काय वाटेल ह्याचा विचार करणे. जे आम्ही सशक्त आहोत, अर्थात विश्वासामध्ये मजबूत आहोत, त्या सर्वांना हे लागू आहे. मला असं वाटतं मी माझ्या बंधूंना गमवू नये. ह्याचप्रमाणे देवाबरोबरची सहभागिता सुद्धा मी गमवू नये. आजचे चित्रपट, आजचे बरेचसे कार्यक्रम हे पाहिल्यानंतर तीव्र निराशा होते. खरे सांगायचे म्हणजे अशक्त दुर्बळ विश्वासणाऱ्यांचा विश्वास अधिक कमकुवत होण्यावर ह्या चित्रपटांचा फार मोठा सहभाग असतो किंवा ह्या कार्यक्रमांचा फार मोठा हिस्सा असतो. काही कार्यक्रम पाहिल्यानंतर त्याकडे अधिक आकर्षित एखादी व्यक्ती होऊ शकते आणि त्याचे ख्रिस्ताबरोबरचे संबंध पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. त्यामुळे श्रोत्यानो, आम्ही दुर्बळ विश्वासणाऱ्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. त्यांच्या ज्या कमतरता आहेत त्या आम्ही सहन करायला हव्यात. पॉल स्वतःचा उल्लेख सशक्त विश्वासू म्हणून करीत आहे. तरीही आमची ही जबाबदारी आहे की आम्ही अशक्त विश्वासणाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. करिंथेतील मंडळीला स्वतः पॉल त्याप्रमाणे लिहित आहे. पुढील वचन पहा. करिंथकरास पहिले पत्र 8वा अध्याय आणि 13व्या वचनात तो लिहितो, म्हणून अन्नामुळे माझ्या बंधूला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही. दुसऱ्या शब्दात पॉल असे म्हणतो की मी मांस खाऊ शकतो, परंतु ते खाल्ल्यामुळे जर माझ्या बंधूला ठोकर लागते, मी अडखळण होतो, तर मी ते खाऊ नये. त्याचप्रमाणे पॉल करिंथकरास पहिले पत्र 10वा अध्याय आणि 24व्या वचनात लिहितो. करिंथकरास पहिले पत्र 10वा अध्याय 24वे वचन, कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचे पाहावे. त्याचप्रमाणे गलतीकरास पत्र 6वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात तो लिहितो, एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. आता पहा श्रोत्यानो, 2रं वचन काय सांगतं. 15वा अध्याय 2रं वचन, आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. त्यांच्या उन्नतीकरता म्हणजे त्याची वाढ होण्याकरिता. सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी शेजारच्या लोकांच्या उन्नतीकडे लक्ष द्यावे, परंतु त्यांची हानी व्हावी, नुकसान व्हावे इतक्या प्रमाणात त्याला आम्ही प्रसन्न करू नये. पुष्कळदा काय होतं श्रोत्यानो, की त्यांच्या चुका पाहून आम्ही त्या चुका नजरअंदाज करतो, त्याकडे लक्ष देत नाही आणि त्या चुका करण्यामध्ये ते परमेश्वरापासून दूर जात आहेत, पाप करीत आहेत, हे त्यांना आम्ही जाणून देत नाही. करिंथकरास पहिले पत्र 9वा अध्याय 19 आणि 20 वचने पहा काय सांगतात. कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळविण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. यहुदी लोक मिळविण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यांसारखा झालो. नियमशास्त्राधीन लोक मिळविण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो. अनेक महान लोक पौलाच्या ह्या कृत्यावर टीका करतात, कारण ते समजू शकत नाहीत की पौलाने यहुदी रीतीप्रमाणे शपथ का घेतली. त्याने आपल्या डोक्याचे मुंडन करून घेतले आणि तो यरुशलेमेतील मंदिरात गेला. परंतु श्रोत्यानो, जर पौल ह्या ठिकाणी काय म्हणत आहे हे आपणाला समजले तर आपण पौलाने तसे का केले हे समजू शकाल. करिंथकरास पहिले पत्र 9वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये तो काय म्हणतो पहा. यहुदी लोक मिळविण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यांसारखा झालो. नियमशास्त्राधीन लोक मिळविण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो. आता अजूनही लक्षात ठेवा श्रोत्यानो, की आपण प्रश्नार्थक गोष्टींच्या भागामध्ये आहोत. पुन्हा आपण चित्रपट पाहण्याच्या किंवा इतर कार्यक्रम पाहण्याच्या मागील उदाहरणाकडे जाऊया. मी
चित्रपट पाहण्याकरिता जावे काय? होय, मी जाऊ शकते श्रोत्यानो. जर तसे केल्यामुळे मी ख्रिस्ताकरिता कोणाला जिंकू शकत असेल तरच. अनेक लोक चुकीच्या ठिकाणी साक्ष द्यायला जातात. मला माहीत असणारी एक मुलगी साक्ष देण्याच्या उद्देशाने रोज रात्री नाईट क्लबला जात होती आणि आपल्या मित्रांच्या बरोबर दारू पित होती. परंतु दारूचे तिला व्यसन लागले आणि ती कोणाला जिंकू शकली नाही. पवित्र शास्त्रावरून मी आपणाला हे दाखवून देऊ शकते, सिद्ध करून देऊ शकते की असे करणे चुकीचे आहे. आपण अशा प्रकारे कोणालाही प्रभूकरिता जिंकू शकणार नाही. आमच्या समकालीन समाजामध्ये पवित्र शास्त्र हे पुष्कळ गोष्टींच्या बाबतीत चूप असल्याचे दिसून येते आणि ह्यासाठी आम्हाला 3 महत्त्वाची तत्वे देण्यात आलेली आहे. पहिली गोष्ट, खात्री अथवा पक्का निश्चय. आम्ही जे करीत आहोत त्याबद्दल आमची पूर्ण खात्री असणे आवश्यक असते. ते आम्ही पूर्ण उत्साहाने केले पाहिजे. त्याबद्दल आपल्या मनाची पूर्ण खात्री झालेली असली पाहिजे आणि आम्ही तसेच करावे अशी आमच्याकडून देवाची इच्छा असायला हवी. दुसरे जे तत्व आहे ते आहे सद्सद विवेक बुद्धी. आमची वर्तणूक अशा प्रकारची असली पाहिजे की आम्हाला आमच्या मागील जीवनाकडे दोषपूर्ण दृष्टीने पाहावे लागणार नाही. त्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची टोचणी लागू नये. तिसरे तत्व, दुसऱ्यांचा विचार करणे. आम्ही दुर्बळ विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत पूर्ण विचार करून वागायला हवे आणि त्यामुळे त्यांच्या भावना दुखावणार नाहीत आणि त्यांना अपाय होणार नाही हे आम्ही निश्चित केले पाहिजे. म्हणजे श्रोत्यानो, त्यांचे मत परिवर्तन होणार नाही ह्याची विचारपूर्वक काळजी आम्ही घ्यायला हवी.
15वा अध्याय 3रं वचन पहा काय सांगतं. कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही, तर तुझी निंदा करणाऱ्याने केलेली निंदा माझ्यावर आली, या शास्त्रलेखाप्रमाणे ते झाले. हा संदर्भ स्तोत्राच्या पुस्तकातून घेतलेला आहे. स्तोत्रसंहिता 69 अध्याय आणि 9 वचन सांगतं. कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे. निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे. हे संपूर्ण स्तोत्र संकटाच्या समयासाठी आहे. ख्रिस्ताने कधीही प्रथम आपली इच्छा आणि आनंद, त्याचप्रमाणे आवड सांगितलेली नाही. स्टिफलर ह्यांना असं वाटतं, ख्रिस्ताला उदाहरण स्वरूप उपयोगात आणण्याऐवजी ह्या ठिकाणी त्याला वादविवादाच्या रूपात दर्शविण्यात आले आहे. रोमकरासपत्रात ते लिहितात, पवित्र शास्त्राची सवय नाही की ख्रिस्ताला उदाहरण म्हणून दर्शवावे, कारण उदाहरणामुळे कोणाचेही तारण होऊ शकत नाही आणि कोणीही पवित्र होऊ शकत नाही. ज्या ज्यावेळी ख्रिस्ताने उदाहरणे दिलेली आहेत किंवा दाखले सांगितलेले आहेत, ते पापापासून सोडवणूक करणाऱ्या कृपेविषयी देण्यात आलेत. श्रोत्यानो, आपण ही गोष्ट समजून घ्यायला हवी. फक्त ख्रिस्ताचे उदाहरण पाहून किंवा वाचून आमचे तारण होणार नाही. आम्हाला त्यानुसार आपल्या जीवनामध्ये वर्तायचे आहे. आपल्या जीवनाला त्याप्रमाणे आम्हाला बदलवायचे आहे आणि तरच आमचे तारण संभव आहे. यहुदी आणि परराष्ट्रीय ह्यांचे एका शरीरात एकत्रीकरण. पॉल आता एका सत्याविषयी सांगण्यास सुरुवात करणार आहे की यहुदी आणि परराष्ट्रीय हे देवाचे गौरव करण्याकरिता एकाच शरीरात आहेत. 15वा अध्याय 4 वचन. धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले. जुना करार ह्यामुळे विश्वासणाऱ्यांशी निश्चित रूपाने संबंधित आहे. मला सतत असे म्हणणाऱ्या लोकांकडून पत्रे येत असतात की आम्हाला माहीत नव्हते की जुना करार हा खरोखर इतका व्यवहार्य आहे, किंवा मला अद्याप समजलेले नव्हते की जुना करार आज आमच्या जीवनात इतका अर्थपूर्ण आहे. मला माहीत नाही ज्या प्रकारे पवित्र शास्त्र ख्रिस्ताविषयी सांगते त्या प्रकारे ते त्यांना कळले आहे किंवा नाही. परंतु पॉल ह्या ठिकाणी सांगत आहे की जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले. माझ्या मताप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये आज सर्वात मोठे पाप जर कोणते असेल तर ते म्हणजे देवाच्या वचनाविषयीचे अज्ञान. पुष्कळ वेळा मी असे ऐकले आहे की मंडळीचे अधिकारी सांगतात, मला पवित्र शास्त्राबद्दल जास्त माहिती नाही, आणि असं म्हणून ते आपले मत प्रदर्शित करतात, आपले अज्ञान प्रदर्शित करतात, आणि बहुधा ते देवाच्या वचनाच्या विरुद्ध असते. त्यांना पवित्र शास्त्राविषयी जास्त माहिती का असू नये? ह्या गोष्टी बऱ्याच आधी आम्हाला शिकण्यासाठी, समजण्यासाठी लिहिलेल्या आहेत, आणि देवाची अशी इच्छा आहे की आम्हाला पवित्र शास्त्रातील सर्व गोष्टींची माहिती असावी. पवित्र शास्त्रातील गोष्टी आम्हाला कळायला हव्यात. श्रोत्यांनो, पुष्कळदा आमच्याजवळ बरेच पवित्र शास्त्र असतात. एक नाही, दोन नाही, काही काही घरांमध्ये 7-8 पवित्र शास्त्र बायबल असतात. परंतु लोक वाचत नाहीत आणि मग आपलं अज्ञान प्रकट करतात की आम्हाला त्याबद्दल जास्त माहिती नाही. काय आपण ह्यापैकी एक आहात? आता व्यावहारिक गोष्टी करू आणि पाहू की देवाने तुम्हाला त्याच्या वचनात काय सांगितले आहे. पवित्र शास्त्राबद्दलचे अज्ञान हे आजच्या युगातील सर्वात मोठे पाप आहे, आणि ते मंडळीत आणि मंडळी बाहेर सुद्धा आम्हाला दिसून येते. पॉल सांगतो, जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आमच्या शिक्षणाकरिता लिहिले. पवित्र शास्त्राचे ज्ञान आपणाकरिता काय करू शकते? धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी. देवाचे वचन धीर, समाधान आणि आशा पुरवते. आपणाला रोजच्या वर्तमानपत्रात कोणतीही आशा पाहायला मिळत नाही. आधुनिक वाङ्मयात आम्हाला कोणतीही आशा सापडत नाही. कोणत्याही क्षेत्रात पहा श्रोत्यानो, आम्हाला कुठेच आशा दृष्टीस पडत नाही. कुठेही कसलीही आशा आम्हाला पाहायला मिळत नाही. आज जर आपण ह्या जगाकडे पाहिले तर सर्वत्र उदासीनता, अंधकार, भय ह्याशिवाय काही आढळत नाही. माझ्या प्रिय श्रोत्यानो, तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी खरी आशा पाहायला मिळेल किंवा सापडेल,
आणि ते ठिकाण म्हणजे परमेश्वराचे पवित्र वचन. बरेचसे असे ख्रिस्ती लोक आहेत की जे आज ढगांच्या खाली राहत आहेत. प्रभू म्हणतो, तुम्ही वर या आणि आशेच्या सूर्याच्या प्रकाशात प्रवेश करा. हेच पवित्र शास्त्र, देवाचे पवित्र वचन आम्हाकरिता करते. आज आम्ही हे पवित्र वचन वाचत नसल्यामुळे आमच्या जीवनामध्ये देवाचे कार्य जसे व्हायला हवे तसे होत नाही. पौलाने करिंथ येथील मंडळीला करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 11व्या वचनात लिहिले, ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. जेव्हा मी दाविदाच्या जीवनाबद्दल शिक्षण देत होते त्यावेळेस पुष्कळशा लोकांनी मला असे म्हटले की दाविदाचे जीवन त्यांच्याकरिता फार उत्तेजनापूर्वक आहे. एका व्यक्तीने सांगितले की तो आपल्या आयुष्याच्या सर्वात अंधकारमय काळातून वाटचाल करीत होता आणि त्याच्या जीवनावर दाविदाच्या जीवनाचा परिणाम झाला. त्याने आत्महत्या करण्याचा विचार सोडला. ह्याच कारणामुळे देवाने ह्या गोष्टी वचनामध्ये सांगितलेल्या आहेत. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही वचन वाचतो त्यावर मनन करतो आणि प्रार्थनापूर्वक प्रभूजवळ त्याकरिता सहाय्य मागतो तेव्हा ते वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करते. देवाने दाविदाचे पाप उघड केले, ते लपवले नाही आणि ते फारसे चांगले नव्हते, उत्तेजनापूर्वक नव्हते. देव तशाच प्रकारे एखाद्या व्यक्तीचे चित्र रंगवतो जशी ती आहे, जेणेकरून त्या व्यक्तीच्या जीवनाच्या द्वारे आम्ही शिकावे. जुन्या करारातील प्रत्येक गोष्ट ही आम्हाला शिक्षण देण्याकरिता लिहिण्यात आलेली आहे. आम्हाला धीर धरण्यास शिकवते, आम्हाला समाधान पुरवते आणि संयम राखायला शिकवते. त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये ती आशा निर्माण करते. 15वा अध्याय 5वं वचन पहा. 15वा अध्याय 5वं वचन. आता तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचे गौरव करावे म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो. पौल ह्या ठिकाणी प्रार्थना करण्यास थांबत आहे, जेणेकरून देवाच्या वचनाद्वारे मिळणाऱ्या आशीर्वादाचा परिणाम येशू ख्रिस्ताच्या देहात यहुदी आणि परराष्ट्रीय ह्या दोहोंवर व्हावा. ह्यासाठी नाही की त्यांनी मांस खाणे पिणे ह्या बाबतीत एक दुसऱ्यांकडे पाहावे, परंतु ह्यासाठी की ते प्रेमाच्या एका धाग्यात बांधल्या जावेत आणि एकमेकांबद्दल त्यांना काळजी आहे हे त्यांनी आपल्या जीवनाद्वारे प्रगट करावे. 6वं वचन पुढे काय सांगतं पहा. ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एक चित्त व्हावे. स्तुती करण्यामध्ये सुद्धा इतकी मधुरता आणि एकता असायला हवी की ज्याद्वारे विश्वासणाऱ्यांची एकता प्रदर्शित व्हायला हवी. पुष्कळदा श्रोत्यानो, आम्ही परमेश्वराची स्तुती करतो, त्याचे गुणगान गातो, परंतु त्यामधून आमची एकता प्रदर्शित होत नाही. आमच्यामध्ये मतभेद तसेच राहतात. आम्ही एकमेकांचा हेवा, एकमेकांची निंदा, ईर्ष्या हे सर्व करीत राहतो आणि त्यासोबतच परमेश्वराची स्तुती सुद्धा करतो. परंतु परमेश्वर अशा जीवनाद्वारे प्रसन्न होत नाही. परमेश्वर अशा जीवनाच्या द्वारे आपले गौरव करून घेऊ इच्छित नाही. आज आपल्या जीवनाचं परीक्षण करा आणि पहा की आपण कशा प्रकारचे जीवन व्यतीत करीत आहात. काय शेजाऱ्यांशी आपले संबंध चांगले आहेत किंवा आपल्यामध्ये मतभेद आहेत, भांडणं आहेत. आपण एकमेकांच्या चुगल्या करता, एकमेकांविरुद्ध बोलता. बऱ्याचशा मंडळांमध्ये भांडणे आहेत, फूट आहेत. कारण काय तर ख्रिस्ताची एकता त्यांच्यामध्ये नाही, ख्रिस्ताचे प्रेम त्यांच्यामध्ये नाही. श्रोत्यानो, आम्हाला सर्व वाईट गोष्टींचा त्याग करायचा आहे आणि त्या गोष्टी आम्हाला आत्मसात करायच्या आहेत ज्याद्वारे परमेश्वराचं गौरव होईल आणि आमची आत्मिक उन्नती होईल. तो म्हणतो की तुम्ही एक मताने व एक मुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचे गौरव करावे म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एक चित्त व्हावे. आमचा आदर्श प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमचं लक्ष त्याच्या जीवनाकडे लागायला हवे. आम्हाला त्याच्या वचनाप्रमाणे चालायचे आहे आणि आपल्या जीवनाच्या द्वारे त्याचं प्रेम आणि त्याचे गौरव इतरांना दाखवायचे आहे. श्रोत्यानो, काय तुम्हाला वाटतं की तुमच्या वर्तणुकीद्वारे तुम्ही इतरांना ख्रिस्त दाखवित आहात किंवा तुमच्या जीवनाकडे पाहून इतरांना ठोकर लागत आहे? इतरांकरिता आपण
अडखळण बनत आहात? जर असं आहे तर पश्चाताप करा. त्या सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या तुमच्या जीवनामध्ये अडखळण अशा बनलेल्या आहेत. तुमची आत्मिक वाढ थांबलेली आहे. परमेश्वराची आज हीच इच्छा आहे की आपण आत्मिक रूपाने उन्नती करावी आणि तुमच्या जीवनातील गोष्टींच्याद्वारे इतरांना आशीर्वाद प्राप्त व्हावा. तो म्हणतो की आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही, तर तुझी निंदा करणाऱ्याने केलेली निंदा माझ्यावर आली, ह्या शास्त्रलेखाप्रमाणे ते झाले. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. आजचे अध्ययन आमच्यासाठी शिक्षणाचा एक धडा होता. दुर्बलांना मदत करावी, केवळ स्वतःलाच नव्हे तर इतरांनाही संतुष्ट करावे, सामंजस्याने जगावे आणि येशू ख्रिस्ताप्रमाणे आम्ही परस्पर एकचित्त व्हावे. प्रियांनो, ही कर्तव्ये आपण पार पाडत आहात काय? विश्वासणारा या नात्याने देव आमच्याकडून पुष्कळ गोष्टींची अपेक्षा करीत आहे. काय आमचे जीवन हे त्या महान परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी आहे? आज आपण स्वतःचे परीक्षण करूया. ख्रिस्ताबरोबरचा आमचा संबंध, आमचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा, की पुन्हा एक वार तू आम्हाला संधी दिलीस की आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये यावं, तुझ्या वचनांचं आम्ही अध्ययन करावं. होय प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे आम्हा प्रत्येकासाठी तुझे संकल्प हिताचे आहेत आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझ्या योजनांमध्ये राहावं, तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही करावं, ही तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण व्हावी. होय बापा, आज ज्या गोष्टी तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेस, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये करण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आमचं सर्व अशक्तपण दूर कर आणि आमच्या प्रत्येक कृतीच्याद्वारे तू गौरविला जावा, अशी आमची विनंती, आमची प्रार्थना आहे. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व आढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.